आणि या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची तरुणाई हिंसक बनत चालली आहे का, हा प्रश्न घेऊन आज आम्हाला चर्चा करायची. या झिरोवरमध्ये खास चर्चा करायची डॉक्टर वृषाली राऊत या मानसशास्त्रज्ञ आहेत आणि खास करून औद्योगिक विषयात म्हणजे इंडस्ट्रियल विषयात त्या तज्ज्ञ आहेत. आपलं स्वागत डॉक्टर वृषाली राऊत. अर्थातच आपल्याला दोन्ही घटनांची आपल्याला महाराष्ट्रात घडलेल्या कल्पना आहेच. आपण त्या सांगितलेलं की एक पुण्याची आणि त्या पाठोपाठ मुंबईत लोकलमध्ये एका तरुणाची हत्या झाली. काय या घटनेनं आपली पहिली प्रतिक्रिया आहे? या घटनेमुळे किती अस्वस्थ झालात आपण या दोन घटना, एक सर्वसामान्य माणूस म्हणून, केवळ मानसशास्त्रज्ञ म्हणून नाही? भीती ही माझी पहिली प्रतिक्रिया होती की आपल्या आजूबाजूला कशा पद्धतीची लोक वावरत आहेत. म्हणजे काउन्सिलर म्हणून आमच्याकडे अशा केसेस येतात, आम्ही पेपरमध्ये वाचतो, बातम्या बघतो, सोशल मीडियावर बघतो. पण ज्या पद्धतीने या दोन्ही घटना आज समोर आल्या आहेत ना, त्या एकदम हादरवून टाकणाऱ्या आहेत. की आपला जो एक आपली जमीन असते ना, त्याच्यावर आपण उभं असतो, बिलीफ सिस्टीम असते की आपण कोणत्या समाजात राहतो, कशा पद्धतीची लोक आपल्या आजूबाजूला वावरू शकतात आणि हे आपल्यासोबत देखील कधीतरी होऊ शकतं. प्रवास करताना मेट्रोमध्ये असो किंवा बसमध्ये असो, कॅबमध्ये असो, या घटना आमच्याही सोबत होऊ शकतात. ही पहिल्यांदा माझी प्रतिक्रिया होती. ही प्रतिक्रिया तुमची होती, पण आज एक मानसशास्त्रज्ञ म्हणून जर तुम्हाला प्रश्न विचारायचा झाला तर याच्यावर आपल्याला काय उपाययोजना आहेत? कशा पद्धतीनं आपल्याला तरुणाईला पुन्हा समुपदेशन त्यांचं करावं लागेल? या दोन वेगवेगळ्या घटना आहेत आणि दोन्ही घटनांमध्ये जरी हिंसा असेल कॉमन, तरी केतन अग्रवालच्या केसमध्ये हा पूर्णपणे जे रिलेशनशिपशी रिलेटेड होतं ते प्री प्लॅन होतं. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट अगदी विरुद्ध केस होती ती जी बोरिवलीच्या ट्रेनमध्ये घडली. ती एकदम स्पॉन्टेनियस, त्याच्या हातून इम्पल्सिव्हली तो गुन्हा घडला आहे आणि त्या व्यक्तीपाशी म्हणजे हत्यार होतं आणि नक्कीच त्याच्यामध्ये अँगर मॅनेजमेंटची इश्यूज होते, नार्सिस्टिक पर्सनॅलिटी होती. नको म्हणजे ते असतं ना की माझा अपमान कसा केला, आणि तो बहुतेक परप्रांतीय पण होता आणि एकंदरीत त्याची देहबोली आणि ते सगळं बघून कदाचित तो सराईत असावा, कदाचित त्याला गुन्हेगारीचा पूर्व इतिहास असावा. त्यामुळे त्याच्या हातून हे कृत्य घडलं आणि तो अगदी म्हणजे त्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही जेव्हा बघितलं, तो अगदी शांतपणे बाहेर निघून पण गेला. तर कदाचित त्याला या गोष्टींची सवय असावी. याच्या अगदी विरुद्ध अग्रवालच्या केसमध्ये त्या सगळे सुशिक्षित, अतिशय उच्चभ्रू अशा हायर क्लासमधून आलेले लोक, बिझनेस क्लासमधली लोक, आणि त्यातही म्हणजे 25-26 वर्षाच्या तरुणाईला असं धाडस कसं होऊ शकतं की लग्न आलंय 2 दिवसावर आणि आपल्याच जो कोणी ज्याच्यासोबत लग्न होणार आहे, भावी जोडीदार आहे, त्याचा चक्क खून करायचा. म्हणजे नाही म्हणू शकतात ना, म्हणजे नाही बोलून हो. गोष्टी सॉल्व्ह केल्या. आणि जर यांच्यामध्ये असे प्रकार असतील तर मग साधारण जे लोक आहेत त्यांनी काय करावं? त्यामुळे या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत. दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत आणि दोन्हीवरती प्रश्न उभे राहिलेत. ते साहजिकच एक सर्वसामान्य माणूस आणि एक मानसशास्त्रज्ञ म्हणून तुमच्या समोरही आहेत. हे प्रश्न समाजाला आता सोडवायचे आहेत. आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल डॉक्टर वृषाली राऊत आपले आभार. आणि मंडळी, या झिरोवरमध्ये आपल्याला आता